नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं MySQL ट्युटोरियल सिरीज मध्ये. या सिरीज मध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकली पूर्ण MySQL शिकवणार आहे. जिथे मी तुम्हाला बिगिनर, इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स असे 3 पार्ट केलेले आहेत. त्यात मी तुम्हाला हे MySQL शिकवणार आहे. आणि आजचा हा पहिला व्हिडिओ आहे या सिरीज मध्ये, जिथे मी तुम्हाला MySQL प्रॅक्टिकली शिकवणार आहे की कसं डाउनलोड करायचं, इन्स्टॉल कसं करायचं, कॉन्फिगर कसं करायचं आणि त्यानंतर आपण त्याच्यात डेटाबेस कसा क्रिएट करायचा ते आज आपण बघणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. तर MySQL डाउनलोड करण्यासाठी एक वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट MySQL ची dev.mysql.com. ही वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे. हे इथे तुम्हाला गेल्यानंतर डाउनलोड्स आहे आणि इथे तुम्हाला व्हर्जन सिलेक्ट करायची, जी लेटेस्ट व्हर्जन आहे आणि तुमची ऑपरेटिंग सिस्टम जी आहे ती सिलेक्ट करायची. ती झाल्यानंतर मायक्रोसॉफ्ट विंडोज आता माझ्याकडे आहे, ती इथे चूज झालेली बाय डिफॉल्ट. जर तुमची कोणती दुसरी असेल तर ती ऑटोमॅटिक सिलेक्ट होईल. आणि इथं एक कमी साईजवालं जे आहे डाउनलोड इन्स्टॉलर आणि जास्त साईजवालं, तर ते कमी साईजवालं ब्राउझरवरती ओपन होतं. ते न करता हे जे आहे जास्त साईजवालं 300 MBचं जे आहे, ते तुम्ही डाउनलोड करा, ज्याची पूर्ण फाईल एकदाच डाउनलोड होईल आणि त्यानंतर ते आपण इन्स्टॉल करू. आता इथं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर लॉग इन किंवा साइन अप विचारेल, पण तिथे ते न करता तुम्ही नो थँक्स जस्ट स्टार्ट माय डाउनलोड काय गरज नाही. आणि हे केल्यानंतर आता तुम्ही तुमचं डाउनलोड स्टार्ट होईल. जवळपास 1-2 मिनटं तुमचं डाउनलोड व्हायला लागेल. आणि हे झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचे. एक .msi फाईल आहे जी इन्स्टॉलर आहे आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट इन्स्टॉलेशन स्टार्ट होईल. आणि हे झाल्यानंतर आता तुम्हाला हे सेटअप टाईप दिलेले सर्व्हर ओनली, क्लायंट ओनली, फुल कस्टम. ते 4 आहेत. त्यातले सर्व्हर ओनली घेतलं तर म्हणजे फक्त सर्व्हरचं, क्लायंटचं असेल तर फक्त क्लायंट. परंतु आपल्याला ते नाही पाहिजे. आपल्याला एक SQL वर्क बेंच पण पाहिजे MySQLचा. तर तिथे आपण क्वेरीज वगैरे लिहिणार. त्यासाठी एक कस्टम ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आणि मग त्याच्यात आपण जे आपल्याला एक्झॅक्ट कोणते प्रोडक्ट पाहिजे ते आपण सिलेक्ट करू शकतो. आणि आता इथं हे घेतल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन्स येतील. एक MySQL सर्व्हर्स, त्यानंतर ॲप्लिकेशन्स आणि डॉक्युमेंटेशन. तर MySQL सर्व्हर जे आहे ना, ते सर्व्हर लागणार आहे आपल्याला, ते सिलेक्ट करायचं आहे इथे एक्सपांड करून. आणि ते कारण हे सर्व्हर जे आहे ते आपल्याला ते असल्याशिवाय आपलं क्वेरीज वगैरे रन होऊ शकत नाही, म्हणून ते आपल्याला पाहिजे. आणि त्याच्या ह्या ॲरोवरती क्लिक करून राईटला घ्यायचं आहे ते, म्हणजे प्रोडक्ट टू बी लिस्ट इन्स्टॉल. त्यानंतर आपल्याला जिथं आपण क्वेरी लिहिणार आहे ते SQL वर्क बेंच, MySQL वर्क बेंच, हे पण सिलेक्ट करायचं आहे. आणि बाकीचे जे ऑप्शन्स आहेत जसं की MySQL शेल, राउटर वगैरे, हे काही घ्यायची गरज नाही, त्याची काही सध्या गरज नाही. आता डेव्हलपरला फक्त आपल्याला वर्क बेंच असतं, त्याच्यात आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि तिसरा एक ऑप्शन आहे डॉक्युमेंटेशन, ज्याच्यात तुम्हाला वाटलं की डॉक्युमेंटेशनमध्ये काही सॅम्पल एक्झाम्पल्स डॉक्युमेंटेशन ते घ्यायचं असेल तर ते पण ॲड करू शकता. परंतु आता मी सध्या हे 2 सिलेक्ट केले आणि नेक्स्ट क्लिक केल्यानंतर इथे 2 ऑप्शन आहे. रेडी टू इन्स्टॉल म्हणजे स्टेटस दिसेल. याच्यावरती काय करायचं, आपल्याला फक्त एक्झिक्युटिव्ह बटनवर क्लिक करायचं. एक्झिक्युटिव्हवर क्लिक केल्यानंतर स्टेटस येईल इन्स्टॉलिंग आणि एक थोड्या वेळात 1-2 मिनिटात ते इन्स्टॉलेशन पूर्ण होईल. आता काय करायचं, नेक्स्ट करायचं. तर नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला कॉन्फिगर करावं लागतं, म्हणजे सर्व्हर तर इन्स्टॉल झालं पण ते कॉन्फिगर पण झालं पाहिजे. आता हे कॉन्फिगरेशन वगैरे आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यासाठी नेक्स्ट करायचं आहे. आणि आता सध्या इथं जे डिफॉल्ट ऑप्शन आहे TCP/IP पोर्ट वगैरे जे दिलेले ते तसेच राहून द्यायचे, आपल्याला याच्यात काही चेंजेस करायचे नाही. आणि पुढे जायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर ऑथेंटिकेशन मेथड, म्हणजे आपला जो डेटाबेस आहे, आपण जो लोकल डेटाबेस कनेक्ट करणार, त्याला काहीतरी पासवर्ड पाहिजे म्हणजे सिक्युअर राहण्यासाठी. त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड एन्क्रिप्टेड यूज करावं लागेल. सेकंड मेथड यूज नाही करायची. तर जी आहे यूज स्ट्रॉंग पासवर्ड एन्क्रिप्शन फॉर ऑथेंटिकेशन, हे सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट करायचं. आणि इथे एक पासवर्ड द्यायचा, हा आपल्या चॉईसनुसार द्यायचा आहे. थोडासा स्ट्रॉंग पासवर्ड द्यायचा आहे, ॲटलिस्ट मिडियम किंवा हाय स्ट्रेंथवाला. आता हा मी पासवर्ड दिला आहे आणि माझ्या चॉईसनुसार. आणि आता इथे मी नेक्स्टवर क्लिक करतो. बाकी काही चेंजेस करायचे नाही इथे. आणि त्यानंतर इथे एक सर्व्हिस नेम आहे MySQL 80, हे राहून द्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर चेंज करू शकता, पण काही गरज नाही, जे डिफॉल्ट आहे ते राहून द्यायचं आहे.
आणि नेक्स्ट करायचं आहे. आणि इथे एक परमिशनचा ऑप्शन आहे की फाईल परमिशन ज्या आपल्याला फुल परमिशन पाहिजे कोणत्याही एखाद्या युजरला आपण रिस्ट्रिक्ट करायचं नाही वगैरे, कारण आपण एकच युजर ॲज अ डेव्हलपर म्हणून यूज करणार आहे म्हणून ते सिलेक्ट करतोय. जे डिफॉल्ट आहे यस, तर ते करायचे. आणि त्यानंतर आता हे कॉन्फिगरेशन स्टेप्स आहे, वेगवेगळे कॉन्फिगरेशन स्टेप्स आहे ज्या तुम्ही यूज करू शकता आणि एक्झिक्यूट करायचं आहे, फक्त बाकी काही करायचं नाही. वन बाय वन त्या एक्झिक्यूट होतील. थोडा 1-2-3 मिनिटं टाईम घेतील कारण बऱ्याचशा स्टेप्स आहेत. आणि हे झाल्यानंतर आपलं कॉन्फिगरेशन सक्सेसफुल असं काय मेसेज खाली आलेला आहे आणि फिनिशवरती क्लिक करायचं. आता माय एसक्यूएल सर्व्हरचं कॉन्फिगरेशन कंप्लीट झालं आहे आणि एसक्यूएल वर्कबेंच पण इन्स्टॉल झालेलं आहे. तर हे कॉपी लॉग टू क्लिपबोर्ड आपण म्हणू शकतो किंवा ते काय करायची गरज नाही आपल्याला लॉग जर बघायचं असेल तर. परंतु आता इथे स्टार्ट माय एसक्यूएल वर्कबेंच आफ्टर सेटअप म्हणजे पूर्ण झाल्यानंतर आता आपला मेसेज आला आहे की इन्स्टॉलेशन कंप्लीट. तर आपण काय करायचं, फिनिशवर क्लिक करायचे. तर हे झाल्यानंतर आपलं हे माय एसक्यूएल वर्कबेंच ओपन झालेलं आहे. आता ह्या माय एसक्यूएल वर्कबेंचमध्ये तुम्हाला मेनूवरती बरेच ऑप्शन दिसतील, डेटाबेस कनेक्ट वगैरे. तर ते आपण डिटेलमध्ये बघूया जेव्हा जेव्हा गरज पडेल तशी. पण सध्या आता एक लोकल इन्स्टन्सवरती आपल्याला हा डेटाबेस आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि आता आपला जो पासवर्ड आपण इन्स्टॉलेशनच्या वेळेस दिलेला होता तो तुम्ही लक्षात ठेवायचा आणि तोच पासवर्ड इथं द्यायचा आहे. युजर आहे तो रूट आहे आणि पासवर्ड जो आहे तो मी जो दिलेला होता तो. तुम्हाला वाटलं तर इथं खाली सेव्ह करू शकता. प्रत्येक वेळेस तुम्हाला कनेक्ट करायच्या वेळेस टाईप करायची गरज नाही पडणार. क्लिक ऑन ओके करायचे. आणि हे झाल्यानंतर आता एक इंटरफेस ओपन होईल जिथं आपल्याला बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही बघू शकता की यात आता लेफ्ट साईडला सिस म्हणून एक स्कीमा नेम आहे किंवा डेटाबेस आहे ज्याच्यात टेबल्स, व्ह्यूज, स्टोअर प्रोसिजर्स, फंक्शन्स वगैरे आहेत. थोडंफार एसक्यूएलचं नॉलेज असलेला टेबल्स काय असतात, व्ह्यूज काय असतात ते माहीत असेल, परंतु माहीत नसले तरी चालतील. सध्या फक्त हे आहे की डिफॉल्ट जे आहे म्हणजे माय एसक्यूएल इन्स्टॉल झाल्यानंतर हे टेबल्स अवेलेबल आहेत. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे राईट साईडला जो ब्लँक विंडो जी दिसते इथं आपण काही क्वेरीज वगैरे लिहू शकतो. आणि त्यानंतर इथं डेटाबेसमध्ये कनेक्ट डेटाबेस ऑप्शन्स आहे, बरेचसे ऑप्शन्स आहे. जसे जसे आपण पुढे पुढे घेत जाऊया तसे तसे येत जातील. आणि आता इथं जर एखादा टेबल येतं, हा टेबल आहे, राईट क्लिक जर केलं याच्यावरती आणि सिलेक्ट रोज जर केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं स्कीमाचं नाव आणि टेबलचं नाव सिस कॉन्फिग. तर हा एक डिफॉल्ट टेबल आहे ज्याच्यात थोडाफार डेटा आहे. तर ते काय करतं की ही क्वेरी एक्झिक्यूट केलेली आहे आणि त्याचा डेटा खाली डिस्प्ले केलेला आहे. आता ह्या क्वेरी कशा वर्क होतात वगैरे ते आपण पुढे बघूया. परंतु सध्या आता समजून घ्या की हा एक इंटरफेस आहे जिथं आपल्याला क्वेरीज वगैरे लिहिता येईल आणि ह्या एक्झिक्यूट होतात. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला हे जे वरचे ऑप्शन्स आहे की जिथं आता इथं क्लिक केल्यानंतर एक नवीन ब्लँक फाईल ओपन होते जिथं आपण नवीन क्वेरी लिहू शकतो जेव्हा मल्टिपल काम करायचे असतील तेव्हा. तर दुसऱ्या ऑप्शनवर सिलेक्ट केलं तर आपली जी लोकल फाईल सिस्टम आहे की त्याच्यातून आपण एखादी क्वेरी कॉपी करून इथं पेस्ट करू शकतो वगैरे किंवा ओपन करू शकतो. आणि हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की आता आपल्याला हा जो सिस डेटाबेस आहे त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे, नवीन डेटाबेस क्रिएट करायचा आहे जो आपण करणार आहोत. आता इथे एक माझ्या लोकल सिस्टमवरती एक .db जी फाईल आहे ती मी आता इथे ओपन करतोय. आता यात काय करतो आपण की नवीन डेटाबेस क्रिएट करतोय, त्याच्यात 3 टेबल आपण क्रिएट करतोय आणि ते टेबल क्रिएट करून त्याच्यात काही डेटा इन्सर्ट करण्याचं काम करणार आहे. आता हा पूर्ण सिंटॅक्स आता लगेच लक्षात घेऊ नका एवढा, परंतु याच्यातून फक्त आपल्याला समजून घ्यायचं की आपण पहिल्यांदा ड्रॉप करतोय डेटाबेस. म्हणजे जर एक्झिस्टिंग असा सप्लाय अँड लॉजिस्टिक नावाचा डेटाबेस जर असेल तर तो आपण ड्रॉप करतोय, नंतर क्रिएट करतोय कमांड. आणि त्याच्यानंतर आपण काही टेबल क्रिएट करतोय. म्हणजे आता तुम्ही बघा इथं दिलेले एम्प्लॉई डेमोग्राफिक्स, त्याच्यात काही कॉलम्स वगैरे. आता हा जो सिंटॅक्स आहे तो आपण पुढे घेणार आहोत की कसं टेबल क्रिएट करायचं वगैरे. तर त्यानंतर एम्प्लॉई सॅलरी असे 2 टेबल क्रिएट केले इथं आणि त्यांच्यामध्ये डेटा इन्सर्ट केलेला आहे. हा एक सॅम्पल डेटा आहे. हा आपण का घेतोय तर आपल्याला पुढे प्रॅक्टिकल जेव्हा आपण करूया की नेमका टेबलमधून डेटा कसा घ्यायचा वगैरे त्या गोष्टी बऱ्याचशा असतात, त्या पुढे आपल्याला शिकण्यासाठी उपयोगात येतात. म्हणून हा एक आपण डेटाबेस क्रिएट करतोय. तिसरा टेबल आहे सप्लाय डिपार्टमेंट, त्याच्यात आपण काही डेटा इन्सर्ट केला. तर हे काय करायचं आपल्याला एक्झिक्यूट करायचं. आता हे एक्झिक्यूट करण्यासाठी 2 ऑप्शन आहे की इथं जे लाईटचं ऑप्शन आहे इथं आता वरती तुम्ही बघशाल.
इथे तर इथे तुम्हाला बघायचं आहे की क्लिक जर केलं तर याच्या खालचे जेवढे काही क्वेरी असतात त्या सगळ्या एक्झिक्यूट होतात पूर्ण. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, आता हे सिलेक्ट केलेले आणि त्याच्यावरती जर केलं की जेवढे सिलेक्ट केलेले आणि हे जे आहेचं ऑप्शन आहे, याच्या कर्सरच्या खाली जेवढे क्वेरी असतील तेवढ्या होतील. म्हणजे ही एक होईल आणि त्याची पुढची एक होईल, असं दोन होतील. तर आपल्याला पूर्णच्या पूर्ण क्वेरीज एक्झिक्यूट करायचे आहे. तर आता आपण सध्या काय केलं की या आयच्या बटनवर क्लिक जर केलं तर तुम्हाला इथं खाली आता हे एक्झिक्यूट द स्टेटमेंट अंडर द कीबोर्ड याच्यावर जर क्लिक केलं तर आता तुम्ही बघायचं आहे की दोन हे जे आहे ड्रॉप डेटाबेस आणि क्रिएट डेटाबेस ह्या ज्या आहे त्या एक्झिक्यूट झालेल्या आहे. आता इथं जरी वॉर्निंग आली, खाली बघायचं तुम्ही, वॉर्निंग जरी असली तरी काही हरकत नाही, कारण डेटाबेस ऑलरेडी एक्झिस्ट नव्हता म्हणून ती ड्रॉप कमांड एक्झिक्यूट झालेली नाही. परंतु क्रिएट डेटाबेस जे आहे त्या गोष्टी पुढे होतील. त्यासाठी आपल्याला काय करायचं, पूर्ण जे आहे याच्यावरती क्लिक करायचं, हे एक्झिक्यूट करायचं आहे आणि त्यानंतर वन बाय वन सर्व क्वेरीज एक्झिक्यूट होत आहेत. आणि हे एक्झिक्यूट झाल्या म्हणजे खाली तुम्ही बघू शकता काही एरर नाही आहे. सर्व तिन्ही टेबल क्रिएट झालेले, डेटा इन्सर्ट झालेला आहे त्याच्यात. आणि याला झाल्यानंतर आपण आता काय करणार आहोत की याला जर बघितलं आपण खाली तर कोणत्याही याच्यात आपली क्वेरी मध्ये एरर नाही आहेत, म्हणजे एक्झिक्युशन मध्ये. तर लेफ्ट साईडला जर स्कीमा जर मध्ये गेलो आपण, इथं सिस स्कीमा इथं लेफ्ट साईडला जर आपण इथं रिफ्रेश केला तर आपला डेटाबेस दिसतोय का नाही, तर इथं बघा सप्लाय अँड लॉजिस्टिक म्हणून हा एक डेटाबेस क्रिएट झालेला आहे आणि याच्यात आपल्याला टेबल्स, व्ह्यूज वगैरे दिसत आहेत. सध्या आपण 3 टेबल क्रिएट केलेले आहे एम्प्लॉई डेमोग्राफिक्स, आणि त्याला जर ओपन करण्याचा प्रयत्न केला तर सिलेक्ट स्टार फ्रॉम सप्लाय लॉजिस्टिक्स डॉट एम्प्लॉई डेमोग्राफिक्स म्हणून हा एक टेबल क्रिएट झालेला आहे. त्याच्यातून आपण डेटा जो आहे तो इथं एक्झिक्यूट करतोय. आता ही क्वेरी काय करते, सिलेक्ट स्टार म्हणजे पूर्ण टेबलमधून सर्वचे सर्व रेकॉर्ड मला डिस्प्ले करा. तर ह्या क्वेरीज आपल्याला पुढे अजून समजतील की काय असतात नेमकं वगैरे. परंतु ह्या समजण्यासाठी आपल्याला सध्या आता आपल्याला फक्त एवढं समजून घ्यायचं आहे की असं काही आपण एक डेटाबेस क्रिएट केलेला आहे आणि याच्यात आपण अजून पुढच्या गोष्टी घेणार आहोत. तर मला आशा आहे की हे तुम्हाला समजलं असेल, तुम्ही माझ्याबरोबर फॉलो केलं असेल. तुम्हाला काही अडचण आली असेल इन्स्टॉल करण्यासाठी वगैरे, तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता.